नमस्कार मंडळी. आज काहीतरी वेगळंच, रोज रोज काय चपाती भाकरी, म्हणून आज करते पास्ता. पास्ता हा गव्हाचा आहे. आता मार्केटमध्ये भेटतो गव्हाचा पण पास्ता. मैदा सहसा वापरायला मला भीतीच वाटते, म्हणून मी मैदाचं नाही करत. थोडासा ग्रेव्हीसाठी वापरते मैदा, पण थोडंफार चालतं, पण एवढ्या प्रमाणामध्ये नाही. म्हणून मग गव्हाचा पास्ता आणला आहे. मग काय, एका साईडला उकळत शिजत ठेवला आहे. वाटाणे संगतीच टाकले, कारण की वाटाणे कधी शिजत नाही. काय काय जण डायरेक्टली सगळ्या भाज्या पण बॉईल करतात, पण मी बॉईल नाही केले, फक्त वाटाणेच बॉईल केले. मका तर माझ्याकडे नव्हताच, नाही तर मका असता तर अजून छान झाला असता. पहिला ग्रेव्ही बनवून घेतली. सॉस, व्हाईट सॉस, बटरमध्ये थोडंसं 1 चमचा मैदा टाकून दूध टाकून मस्त ग्रेव्ही बनवून घ्यायची. चिली फ्लेक्स आणि ब्लॅक पेपर टाकायचा, त्याच्याने तर अजूनच सॉस चांगला टेस्टी होतो. मी ह्याच्यामध्ये थोडंसं चीज पण टाकते. चीज टाकल्याने कसं, चीज वरतून टाकला तर तो सगळीकडे जात नाही, पण जर सॉसमध्ये असला ना चीज, तर मस्त पास्ता लागतो. म्हणून मग चीज आहे ना, थोडा पास्ता संगती पण आपल्या टाकूनच घेते. मग काय, झाला आपला व्हाईट सॉस पास्ता, म्हणजेच व्हाईट सॉस पास्ता. आता आपण करूया. दुसऱ्या बाजूला कढईमध्ये 1 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि ग्रीन चिली, दोघे मस्त बटरमध्ये भाजून घेतले. आणि मग आपल्या सगळ्या भाज्या ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या टाकू शकता. मी पण तेच करते, जे फ्रीजमध्ये असल्या भाज्या त्या सगळ्याच टाकते. मग काय, ध्रुव आमचा लुडबुडमध्येच, त्याला पण करायचं असतं. तो काय सोडणार नाही मी काय वेगळं बनवत असताना. मग तो पण आला, बोलतो मला पण बघायचं आहे, मी पण शिकीन, मी पण करीन. म्हटलं चला, चांगलीच गोष्ट आहे, कर तू पण. मग एका साईडला त्याला पण दाखवत मी आपला पास्ता करून घेतला. मग काय, झाला पण इतका छान होता ना, असं वाटतं जरा अजून जास्त बनवलं असतं तर चाललं असता. पण कसं चालेल, रात्रीचं जेवण आमचं हलकंच असतं, म्हणून मग आपलं पास्ता छान झाला. मग काय, वरतून मस्त चीजची गार्निशिंग केली, थोडेसे चिली फ्लेक्स टाकले आणि आपलं खायला बसलो. खरंच इतका छान झालेला ना, असं वाटतं परत करावं, पण नाही, कधी कधी चालतं, हो की नाही.